1945 साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली। या संस्थेअंतर्गत त्यांनी पूर्वीचे औरंगाबाद म्हणजेच आताचे छत्रपती संभाजी महाराज नगर येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली। 1 सप्टेंबर 1951 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते मिलिंद महाविद्यालयाची पहिली वीट रचली गेली। मिलिंद पन्ह या पाली भाषेतील पुस्तकावरून मिलिंद हे नाव बाबासाहेबांनी महाविद्यालयाला दिले होते। याचे दुसरे एक कारण बाबासाहेबांनी सांगितले, विद्या ही अन्नासारखी सर्व मनुष्यास आवश्यक आहे, प्रत्येकास तिचा लाभ झालाच पाहिजे। हा उदार विचार पहिल्यांदा कोणी उद्घोषित केला असेल तर तो भगवान बुद्धानेच। तेव्हा ज्या असंख्य लोकांना कैक शतके अज्ञानात दडवून ठेवण्यात आले त्यांना सुशिक्षित बनवण्याचा आरंभ करताना बुद्धांचे अथवा त्यांच्या शिष्यांचे नाव आठवावे हे स्वाभाविकच आहे। बाबासाहेबांनी या जागेला नागसेन वन असे नाव दिले आहे। या नागसेन वनात बाबासाहेबांनी श्रीलंकेहून बोधिवृक्षाची शाखा आणून रोपण केले होते। हे बोधिवृक्ष आपल्याला आजही येथे पाहायला मिळते। अशा या ऐतिहासिक बाबासाहेबांचा सहवास लाभलेल्या कॉलेजला तुम्ही नक्कीच भेट द्या। धन्यवाद।